लेखक योगेश सोमण, दिग्दर्शक विश्वास सकट. नेपथ्य किशोर उंडे. प्रकाश योजना अभिप्राय कामठी. संगीत सुजीत सोमण. कलाकार प्रकाश कुलकर्णी, किशोर उंडे. कलारंग पुणे सादर करीत आहे रील अगेन. हॅलो, हां JK दवे. हो, मी धनराज बोलतोय. नमस्ते वय. अच्छा अच्छा. हो हो, इकडं सगळं मस्त आहे, मजेत आहे. हो ना, आज पिकनिकला गेलेत सगळे. नाही ना, तुम्हाला तर माहिती आहे मला दुकान असतं, शिवाय 2 क्लायंटला पण भेटायचं होतं. बरं, जितेन आल्यानंतर त्याला मला फोन करायला सांगा. हो ना, खूप कंटाळा आलाय, काहीतरी प्रोग्राम ठरवू. अच्छा, ठेवतो मी फोन. ओके, थँक्यू. डिअर डायरी, आज माझा थेसिस लिहून पूर्ण झाला. आता प्रत्यक्ष प्रयोगात तो किती यशस्वी होतोय ते बघायचंय. प्रयोग कोणावर करायचा आहे हेही ठरलंय. इथे फक्त प्रयोगाची माहिती देणं मला आवश्यक वाटतं. माणसाच्या सुप्त मनामध्ये एकदा का मृत्यूविषयक भीती निर्माण केली ना, धडधाकट माणसं देखील आडवी होतात.
हॅलो 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 कोण बोलतंय? हॅलो 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 काय एम टेलिंग. हॅलो हॅलो 820 85 46 192. येस नमस्कार साहेब, येस मी प्रोफेसर साने. येस प्लीज. साहेब तुमच्याकडे वेळ आहे ना? हो शुअर बोला ना. म्हणजे तुम्हालाही टाइमपास करायचा आहे ना? म्हणजे हॅलो 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 लाईन क्रॉस होतीये बहुतेक. हॅलो कोण? हॅलो कोण बोलतोय? हॅलो हॅलो कोण मेलं? हे पहा कोण मेलं? हॅलो साहेब मी प्रोफेसर साने. हॅलो हॅलो काय कटकट आहे राव. हे. हॅलो 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 लाईन क्रॉस होत होती बहुतेक. हो ना, आपण एन्क्वायरी करायची का? कसली? अहो लाईन क्रॉस होतच नव्हती. मग अहो मीच तसं करत होतो का? तुमची उत्सुकता ताणण्याकरता. कशासाठी? माझ्या विषयीची उत्सुकता ताणण्याकरता. हो बाय द वे तुमचं नाव काय? मनातलं चक्रावलेले दिसताय. नाही असंच. नाही मगाशीच मी माझं नाव सांगितलं म्हणून म्हटलं मनातलं चक्रावलेले दिसतंय. मी हो का? प्रोफेसर साने. हो का? असेल बुवा, लक्षात नाही. म्हणूनच तर म्हटलं मनातलं चक्रावलेले दिसताय. अच्छा, वाय डिड यू कॉल मी? केली की नाही उत्सुकता ताणली? आता फोन केल्यानंतर का केलं म्हणून नॅचरली कुणीही विचारणारच की. म्हणूनच मी फोन हे माध्यम निवडले. माणसाची तोंडासमोर ओळख होऊन मैत्री झाली की त्यातली गंमत जाते. म्हणजे मला समजलं नाही. म्हणजे म्हणजे हा माझा छंद आहे साहेब. मला फोनवरून लोकांची मैत्री करायला आवडते. तुम्हाला खरं सांगतो साहेब, माझे असे चिक्कार मित्र आणि मैत्रिणी आहेत. अगदी टॉप स्टार पासून ते इंटरनॅशनल पर्सनॅलिटीज पर्यंतचे माझे मित्र आहेत. काय नाही, महिन्यातून एकदा मी त्यांना फोन करतो किंवा त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते मला फोन करतात. काय कशी काय वाटली कल्पना? सो नाईस. मला भयंकर आवडली तुमची ही कल्पना. आवडली ना? म्हणजे मग आता आपण मैत्री करायला हरकत नाही ना साहेब? छे छे, हरकत कसली. बरं मला तुमचा नंबर सांगा. सांगीन हो. आधी जरा गप्पा तर मारूया. तुम्हालाही नाहीतरी टाइमपासच करायचा आहे ना. शिवाय घरात कुणी नसलं की बोर होतं नाही का? हा, तुम्हाला कसं कळलं माझ्या घरी कोणी नाही येते? आश्चर्यच आहे. हा आश्चर्य कसलं, सांगीन नंतर बोलता बोलता. बाय द वे तुम्ही आता घरात काय करताय? मी मी तुमच्याशी बोलतोय. नॅचरली. शिवाय हातात एक लार्ज पेग आहे. ओ यू आर टेकिंग ड्रिंक्स. एकच मिनिट हा साहेब. ओके ओके. शाळेला चक्रमच दिसतोय हा सान्या. लोकांना काय वाटेल ते सुचतं. फोनवरून मैत्री काय, गप्पा काय. जाऊ दे, आपल्यालाही टाइमपासच करायचा आहे. बोर झालं तर ठेवून देऊ. हा साहेब, चिअर्स. मी पण पेक भरलाय. चिअर्स.
साहेब एक वेगळीच कल्पना आहे नाही, एकमेकाला फोनवरून ड्रिंक्सला कंपनी द्यायची. हो ना, इट्स फनी. बाय द वे, तुम्ही काय करताय आता? तुम्ही जे करताय तेच मी करतोय. शिवाय एक इंग्लिश कादंबरी वाचतोय, कोणती? मर्डर ऑन द हायवे. असं? कसा सांगू? नाही नको. का? असली कथानकं आवडत नाहीत का? हो ना, अहो सगळ्या नॉवेलचं सारखंच कथानक असतं हो. असो, मिस्टर साने, तुम्ही कसले प्रोफेसर आहात? मी सायकोलॉजीचा प्रोफेसर आहे. आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये एका विशिष्ट मानसशास्त्रीय प्रयोगावर माझं संशोधनाचं काम चालू आहे. हो, पण कुठला प्रयोग? मी मृत्यूवर प्रयोग करतोय. मृत्यूवर प्रयोग? म्हणजे? म्हणजे म्हणजे सांगतो ना. हा, पण मला एक सांगा, हा प्रयोग सिद्ध होतोय की नाही? हां, म्हणजे आता किती वाजलेत साधारण? रात्रीचे 11 वाजलेत. हो ना, मग बरोबर सकाळी 6:15 आपल्याला कळेल की माझा प्रयोग यशस्वी होतो की नाही. अरे वा, बर, मग मला आता मॉडेल कोणतेही सांगा. नॅचरली तुम्हीच. अच्छा अच्छा, मी मी म्हणजे मी मॉडेल म्हणजे मला? अरे काय वेळ लागला का काय तुला? मॅड प्रोफेसर, नॉनसेन्स. डिअर डायरी, प्रयोगाचा पहिला टप्पा संपला. डिअर डायरी, प्रयोगाचा पहिला टप्पा संपला. मृत्यूची चाहूल किंवा भयप्रद पूर्वकल्पना त्याला मिळाली. अकॉर्डिंग टू माय कन्क्ल्युजन, तो घरात अस्वस्थ फेऱ्या मारतोय, बसतोय, उठतोय. मगाचेच शांत सुंदर वातावरण त्याला खायला उठलं असेल. असं होत असेल तर आपण निम्मा सामना जिंकला. त्याला भीती तर वाटतीये, पण त्याला पुढचा प्रयोगही ऐकायचा आहे. त्याच्या मृत्यूपर्यंत जाणारी शिडी त्याला चढायची आंतरिक इच्छा त्याचं मन द्विधा करत आहे. त्यामुळे तो माझा फोन गेल्यावर नक्की घेईल. तो माझ्याशी नक्की बोलेल. हे पहा, मला असली चेष्टा केलेली अजिबात आवडत नाहीये, तुम्हाला सांगून ठेवतो. आणि तुम्हाला जर ही चेष्टा थांबवता येत नसेल तर मला फोन करू नका प्लीज. मी शांत आहे, तेव्हा प्लीज तुम्हाला जर थांबवता येत नसेल तर मला फोन करू नका. ओके? रागवलात का साहेब? अरे रागवलं म्हणजे? ही काय पद्धत आहे का चेष्टा करण्याची? आय एम सॉरी. मला वाटलं नव्हतं तुम्हाला या गमतीचा एवढा त्रास होईल. काय आहे, माझ्या या प्रयोगामध्ये तुम्हाला इंटरेस्ट वाटावा म्हणून थोडंसं इन्व्हॉल्व करून घेत होतो हो मी. लाईक दिस? हा, अहो मला सांगा, मला मॉडेल करणार म्हणजे मला मारणार की काय तुम्ही? हा, मला सांगा, कोणाला राहणार नाही? हेच सांगायचंय मला. अहो, असं फोनवर बोलून कधी कोणी मरेल का? आणि तुम्ही तेवढे वीक हार्टचे आहात का? तसं नाही, पण एकदम नर्वस झालो खरा. पण खरं सांगू प्रोफेसर,
ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी सॉलिड इगर झालोय. आपण एकदा प्रत्यक्ष भेटूयात का? छे मग आपल्या मैत्रीतली गंमतच जाईल. हा इगरनेसच आपल्या मैत्रीतला धागा आहे. असो, आता मला जरा तुमच्याबद्दल माहिती सांगता? तुम्ही काय करता किंवा कसला बिझनेस वगैरे आहे का तुमचा? मी एक बिझनेसमॅन आहे. शहरात मध्यवर्ती ठिकाणी माझा मेडिकल इक्विपमेंट आणि ड्रग्सचा मोठा व्यवसाय आहे. तसेच रिअल इस्टेटमध्ये काही प्रोजेक्ट चालू आहेत. शिवाय इतर काही एजन्सी आहेतच. अरे वा, म्हणजे दाबून पैसे मिळत असेल नाही? मिळतो खरा. पण खरं सांगू प्रोफेसर, जेवढं मिळतं तेवढं कमीच वाटतं मला. बरोबर आहे तुमचं हे कमी वाटणं. हे कमी वाटणं धंदेवाल्यांना वाटेल त्या पातळीवर उतरवतं. म्हणजे 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 ते जाऊ द्या. तुमच्या घरी कोण कोण असतं साहेब? मी, बायको आणि 2 मुलं. हो, हम दो हमारे दो. सो यू आर एन्जॉईंग युअर लाईफ. वाटतं खरं. पण साहेब, तुम्हाला असं कधी वाटलं का की आपल्यामुळे आपण दुसऱ्या एखाद्याच्या संसारातली एन्जॉयमेंटच काढून घेतली? व्हॉट डू यू मीन? म्हणजे म्हणजे आता बी फ्रँक. येस, बी फ्रँक. आता मी मगासारखा भडकणार नाही. हो हो, ठीक आहे. म्हणजे आता असं करूया की तुमच्या दुकानामध्ये एखादं फेक इंजेक्शन किंवा फेक औषध दिल्यामुळे एखाद्याच्या घरातला करता पुरुष गेला असेल तर? असेल, पण त्याला मी काय करणार ना? कारण मी काय औषध बनवत नाही. मी फक्त विकतो. तेही खरंच म्हणा. पण काय हो साहेब, अशी एखादी केस झाली आहे कधी? झाली आहे ना. 7-8 वर्षापूर्वी एकदा रात्री दुकान बंद व्हायच्या वेळेला माझ्याकडे एक गिऱ्हाईक आलं होतं. त्याच्या 1.25 वर्षाच्या मुलाला डिसेंट्रीचा त्रास होत होता. त्यावर औषध घ्यायला म्हणून मी स्टॉकमधून औषध काढलं तर बाटलीवरची एक्सपायरी डेट उलटून चांगले 2 महिने होत आले होते. पण औषध 900 रुपयाचं होतं हो. शेवटी दिली तीच बाटली. पुढं काय झालं मला माहित नाही. पण मला माहित आहे ना. हा, कसं काय? कॉमन सेन्स, सरळ गोष्ट आहे. ते एक्सपायर झालेलं औषध घेऊन त्या मुलावर काहीही परिणाम झाला नसला. 1.25 वर्षाचं कोवळं पोर ते डिहायड्रेशन होऊन मेला असणार नाही का? जाऊ दे, दुर्दैव त्या बिचाराचं. आपण आपला धंदा केला. वन शुड बी परफेक्ट इन दिस बिझनेस. आलेल्या गिरायकाला परत पाठवायचं नाही. फॉरगेट इट. मी अजून एक पेग भरतोय. का केलेल्या चुकांना घाबरताय? चूक? कसली चूक? अहो, मी मगाशीच सांगितलं ना, वी शुड बी ऑलवेज परफेक्ट इन दिस बिझनेस. असो मिस्टर साने, मगाशी मी चिडलो वगैरे ते सगळं सोडून द्या. सॉरी. पण मला या तुमच्या एक्सपेरिमेंटमध्ये सॉलिड इंटरेस्ट वाटायला लागलाय. हो हो हो, आय नो. हाऊ यू नो एव्हरीथिंग? साहेब, मी सायकोलॉजीचा प्रोफेसर आहे. माणसाच्या मनातले कंगोरे पाठ आहेत मला. ओके. बरं, मला तुमच्या प्रयोगाच्या स्टेप सांगा. सोपं आहे अगदी. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. हो,
पण अट अशी आहे की ती गोष्ट सांगत असताना यू शुड बी फील एव्हरीथिंग इन रिअल. तुम्हाला त्या घटनेचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे. मंजूर? मंजूर. मग आता आपण असं समजूया की तुम्ही गोव्याला ट्रिपला गेलेले आहात. अहो खरंच ट्रिपला गेलेत. बर, मग आता आपण असं समजूया की तुम्ही, तुमच्या मिसेस आणि मुलं, तुम्ही सगळे गोव्याच्या बीचवरती, वाळूवरती गेलेले आहात. तुम्ही आणि मिसेस वाळूवर बसलेले आहात. मुलं समुद्रात बॉल खेळायला गेले. ओ सो नाईस पिक्चर प्रोफेसर. कंटिन्यू कंटिन्यू. पिंटू बॉल खेळण्याच्या नादात हळूहळू तुम्ही काठावर बसून ओरडताय, पिंटू फार आत जाऊ नकोस, फार आत जाऊ नकोस. पण पिंटूच तो खेळण्याच्या नादात तो आणखीनच आत 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 चाललाय. पिंटूला परत यायचे, तो परत यायचा खूप प्रयत्न करतो, पण पाण्याचा ओढा एवढा जबरदस्त आहे की पिंटू आणखीनच आत 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 चाललाय. तुम्ही ओरडता, पिंटू पिंटू फार आत जाऊ नकोस, लवकर बाहेर ये. शेवटी तुम्ही आत जाता, पण तेवढ्यात समोरून एक प्रचंड मोठी लाट येते आणि पुढचं सांगू नका. पिंटूला वाचवा, ती लाट थांबवा, पिंटूला वाचवा. एकुलता एक प्रोफेसर, एकुलता एक मुलगा आहे हो, त्याला वाचवा प्रोफेसर प्लीज. त्याला पोहता येत नाही हो, त्याला पोहता येत नाही. प्लीज त्याला वाचवा, प्लीज प्लीज. आणि लाट गेल्यावर पिंटूचं डोकं पुन्हा दिसू लागतं. पिंटू हळूहळू काठावर येतो. तुम्ही अतिशय थकून वाळूत पहुडलेले असता. आता इथेच करतोय. म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे इतका इन्व्हॉल्व झालो की 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 काय झालं? काय झालं? अहो अक्षरशः खांब फुटला. छातीचे ठोके एवढे जोरात पडू लागले की असं वाटायला लागलं आता ते कधीही बंद पडतील. दॅट्स राईट. अगदी माझ्या प्रयोगातल्या कन्क्लुजन प्रमाणेच झालं. कुठलं कन्क्लुजन? म्हणजे मी तुम्हाला इन्व्हॉल्व व्हायला सांगितलं होतं. मी झालो होतो इन्व्हॉल्व. म्हणूनच तर माझ्या लक्षात आलं की तुम्ही किती वीक आहात. असो, आता मी झोपायला जाणार आहे. तुम्हाला माझा फोन नंबर देऊन ठेवतो. तुम्हाला वाटेल तेव्हा मला फोन करा. माझा नंबर आहे 9226 23 3000. छे मला मुळीच नकोय तुमचा नंबर. असल्या मूर्ख आणि बिंडोक माणसाचं मला तोंड देखील पाहायची इच्छा नाहीये. साहेब, मी तोंड दाखवणारच नाहीये, मी फक्त आवाज ऐकवणार आहे. असो, तुमच्या हातात घड्याळ असेल तर जर मला सांगता का 6 वाजायला किती तास उरलेत? व्हॉट? ठीक आहे, तुमचं घड्याळ बंद असेल तर मी सांगतो.
6 वाजायला फक्त 4 तास उरले आहेत. आणि तुमच्या घरातली सगळी घड्याळ बंद ठेवली तरी वेळ थांबत नाही. शिवाय माझ्या घरातली सगळी घड्याळ चालू आहेत ना. हे सान्या, प्लीज डोंट लाफ. हसू नको. प्रोफेसर, प्लीज हसू नका. प्लीज प्लीज हसू नका. जेके दवे, जेके दवेस ना? हा, मी धनराज बोलतोय. वहिनी नाही. अहो, जितेन कुठे गेलाय? ते झक मारतोय साला. ओ सॉरी, मी घाबरलोय वहिनी. मी घाबरलोय म्हणजे 6 वाजायला फक्त आता 4च तास उरलेत ना. नाही, बरळत नाहीये. जितेन आल्या आल्या त्याला मला फोन करायला सांगा. प्लीज प्लीज. झक मारतोय साला हा जितेन. जितेनचा फोन आला वाटतं. चांगल्या शिव्या घालतो साल्याला. जितेन, चायला. अरे किती वेळ झाल्या. अरे इथे इथे माझी बाप झोप उडाली आहे. अरे 6 वाजायला फक्त आता 4च तास उरलेत. जितेन, अरे कुठं होता? अरे कुठं होता तू? जितेन, अरे मला भीती वाटते रे जितेन. मला भीती वाटते जितेन. 6 वाजायला फक्त 4च तास उरलेत. जितेन, जितेन, अरे वाटत आज आपण खलास होणार. आज आपण खलास होणार. जितेन, जितेन, अरे बोलत का नाही? काहीतरी बोल रे जितेन. प्लीज प्लीज काहीतरी बोल. प्लीज जितेन, बोल नाही तर मी वेळा होईल. जितेन, अरे काहीतरी बोल. अजून जितेन, तू हसतोस माझ्यावर जितेन? मी घाबरलो म्हणून माझ्यावर हसतोय? मग मी घाबरलो म्हणून माझ्यावर हसतोय? प्रोफेसर, प्रोफेसर, प्रोफेसर प्लीज प्लीज हसू नका. प्रोफेसर प्लीज हसू नका. प्रोफेसर प्लीज प्लीज. I know you are there. I know you are there. I beg you, Professor, I beg you. Professor, I beg you. तर 6 वाजायला फक्त 2 तास शिल्लक आहे. दोन नाही प्रोफेसर. 2 नाही, 3 तास शिल्लक आहे. 3 तास शिल्लक आहे. 2 नाही, 6 वाजायला 3 तास शिल्लक आहे. तुझ्याकडे बरोबर नाहीये. 6 वाजायला 3 तास शिल्लक आहे. तुझ्याकडे बरोबर नाहीये प्रोफेसर. 2 नाही 3. 2 नाही 3. डिअर डायरी, आता त्याची खात्री पडली आहे की मी त्याच्यावरच प्रयोग करतोय. आता त्याचे विचार त्याला छळत असतील. तो अस्वस्थ झाला असेल. त्याची सारी चिडचिड, भयंकर चिडचिड होत असेल आणि त्याची सारी अस्वस्थता चिडचिडीत बदलत असेल. आता तो मला फोन करेल आणि माझ्याकडे जगण्याची भीक मागेल. सहा वाजता चिडणार, 6 वाजता मरणार म्हणे. हा, काय खेळ लावलाय का? हा, 6 वाजता मरणार. 6 वाजता म्हणजे आता 4 तास होते.
हा हा खून आहे, हा खून आहे. आय मस्ट रिंग 100. मला मला पोलिसांना कळवलंच पाहिजे, मला पोलिसांना कळवलंच पाहिजे. पोलिसांना कळवणार होता साहेब? हो हो. काय सांगणार काय त्यांना? काय सांगणार म्हणजे सरळ सांगणार. एक एक मॅड प्रोफेसर मला खुनाची धमकी देतोय फोनवर. अहो मी तुम्हाला धमकी दिली तरी का? मग मगाशी बोलला ते साहेब मी समजा म्हणालो, समजा. आता तुमचा विश्वास बसत नसेल तर राहू दे. प्रोफेसर प्रोफेसर बऱ्या बोलांनी सांगतोय, मला अशी धमकी देऊ नकोस, अशी धमकी देऊ नकोस मला प्लीज. कारण कारण मला भीती वाटते, भीती वाटते. कसली? मरणाची. अरे पण तुला एवढं जगायचे कशासाठी आणि कोणासाठी? कशासाठी म्हणजे माझ्यासाठी, बायकोसाठी, पोरांसाठी. बायकोसाठी? अरे तिच्याशी तरी कुठे प्रामाणिक आहेस तू? तू कसं ओळखलंस? ए प्लीज डोंट लाफ, डोंट लाफ. लापायचं नाही, लापायचं नाही. हो आपली खूप लफडी आहेत बाहेर, पण आपलं आपल्या बायकोवर पण फार प्रेम आहे, फार प्रेम आहे. हो पण ते फक्त घरापुरतं, बाहेर लफडी करतोसच. सॉरी पण मला सोड. का? बायकोशी खोटं बोलताना, गरीब निष्पाप लोकांना खोटी औषधं देताना भीती नाही वाटली तुला? अरे हो दिली खोटी औषध, खूप पैसा कमावलाय असल्या भानगडी करून. बोल तुला किती देऊ? चायला कटकट नको बोल. मला काहीही नकोय. मग मला सोड. काय मिळतं तुला असं करून सान्या? खरी माणसं कळतात. मुखवटे फाटलेली उघडी नागडी खरी माणसं कळतात. ए शटाप शटाप. भाषण बंद, भाषण बंद. तुला काय वाटलं? तुला घाबरलो मी? हा बोल ना, घाबरलो म्हणजे मला सांग तू कसा मारणार मला? हा कसा मारणार सांग ना. गोळी घालून? हा गोळी घालून? म्हणजे तू मला मोबाईल मधून गोळी घालणार आणि ती माझ्या कानात घुसणार. तापाड्या. अरे हो गोळीवरून आठवण झाली. मी तुला गोळी घालूनच मारणार आहे What? साहेब. हो सकाळी 6 वाजता तुमचा दूधवाला येतो. तुम्ही दार उघडल्या डबल बॅरलच्या गननी तुमच्या छातड्याच्या चिंदड्या चिंदड्या उडणार आहेत. खोट खोट सार. तू 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 कुठे राहतो माझ्याजवळ मला गोळी घालायला? खोट. अरे गेली 6 महिने मी तुझ्या घरावर पाळत ठेवून आहे. तुझ्या समोरच्याच अपार्टमेंट मध्ये राहतो मी. आणि आता म्हणशील तर तुझ्या घराबाहेर तू बसून तो दार उघडायची वाट पाहतोय मी. Shut up! Shut up! Shut up! डिअर डायरी, आता त्याची खात्री पटली आहे की मी
इकडे फेऱ्या मारत असेल, त्याची चिडचिड होत असेल आणि त्याची सारी ही अस्वस्थता खूप मोठ्या चिडचिडीत बदलत असेल. आता तो मला शेवटचा फोन करेल आणि माझ्याकडे जगण्याची भीक मागेल. हॅलो. पशु खोटं बोलताना, गरीब निष्पाप लोकांना खोटी औषधं देताना भीती नाही वाटली तुला? प्रोफेसर, प्रोफेसर, बेल बेल वाजती माझ्या घराची. प्रोफेसर, बेल वाजतीये. मग जा, दार उघड. नाही. अरे घाबरू नकोस, 5च तर वाजतायत. हो हो. अजून 1 तास आहे. मी 6 वाजता मारणार आहे. अजून 1 तास आहे. मी दार उघडतो. मी दार उघडतो. उघड. जा. एक पाऊल मरणाच्या दारात जा. कडीवरचा हात घट्ट कर. तू हार्ट फेल होऊन मरणार आहे. उघड, उघडदार. घे बंदुकीच्या गोळ्या. मर, मर. साहेब, साहेब. धन. डिअर डायरी, आज माझा प्रयोग यशस्वी झाला. मानसिक दुर्बलतेतून एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो हे सिद्ध झालं. हे शस्त्र मी मानवाच्या हाती लागू देणार नाही. मी माझे पेपर्स डिस्ट्रॉय करतोय. आज मी एक जीव घेतला जो घेण्याचा मला काहीही अधिकार नाही, नव्हता. मी इतका भ्याड आहे की मी कायद्यासमोर उभा राहू शकत नाही. माझ्यात तेवढी हिंमत नाही. म्हणून मी आत्महत्या हा भ्याडाचा मार्ग अवलंबत आहे. मी माझं लिखाण संपवतोय. डिअर डायरी, माझा प्रयोग यशस्वी झाला. बोलण्यातून मानसिक दडपण आणून एखाद्याला मारता येतं. एक जण आज मेला, पण हे शस्त्र मी माणसाच्या हाती लागू देणार नाही. मी सगळे पेपर्स डिस्ट्रॉय करतोय. आज मी एक
जीव घेतला, जो घ्यायचा मला काहीही अधिकार नव्हता. भले तो कितीही पापी असेल. मी गुन्हेगार आहे, मला शिक्षा व्हायला हवी. पण मी इतका भ्याड आहे की कायद्यासमोर उभं राहण्याची हिंमत माझ्यात नाही. म्हणून मी आत्महत्या हा भ्याडांचा मार्ग अवलंबत आहे. माझं लिखाण मी संपवतोय. कलावंत पुणे सादर करीत आहे रंग अगे. लेखक योगेश सोमण, दिग्दर्शक विश्वास सकट.